जय आभार. सच्चिदानंद दीपक भाई. बोला. मी प्रथमच उद्या ज्ञान घेणार आहे. पण मला एक प्रश्न आहे. वेन वेन लव्ह, केअर, अफेक्शन इज टेकन फॉर ग्रँटेड, आपण त्यासोबत डील कसे करायचे? डील करायचं म्हणजे लव्ह, केअर, अफेक्शन तुम्हाला हवं आहे का दुसऱ्यांना द्यायचं आहे? जेव्हा आपण दुसऱ्यांना देतो तेव्हा दुसऱ्यांना आपण देतो तेव्हा समोरून मग एक्सपेक्टही केलं जातं की ते रिटर्न सुद्धा होईल. ती अपेक्षा समोरच्याने केली की आणि आपण त्यांना देतो, प्रेम, केअर करतो, अफेक्शन. त्यामुळे आपली अपेक्षा असते त्याचे रिटर्न, रिॲक्शन म्हणजे रिपेमेंटमध्ये आपल्याला काहीतरी मिळायला हवं त्यांच्याकडून. पण ही काळजी, प्रेम, हे बघा, प्रेम शब्द वेगवेगळे आहेत, केअर वेगळी आहे, अफेक्शन वेगळं आहे. अफेक्शनची रिॲक्शन येते. केअर कराल, एकेका मर्यादेपर्यंत केअर कराल, म्हणजे सेवेसारखी हेल्प कराल दुसऱ्यांना, दॅट इज. पण आपल्या अपेक्षा शून्य ठेवायला हव्यात. म्हणजे आपण आजारी पडू, आपली कोणी मदत अशी अपेक्षा करू नका. आपण मनापासून त्यांना मदत करायची. अफेक्शन तर वेगळं आहे, मोहाचा प्रकार आहे, अटॅचमेंट सारखाच. त्याची मग ती रिॲक्शन येते नंतर. आणि प्रेमही लोक आसक्तीलाच लव म्हणतात. या संसारात लव म्हणजे कोणतं आहे? तर मी लव केलं तर त्यानेही माझ्यावर लव करायलाच हवं. अपेक्षा न ठेवता ते खरं प्रेम नाही, ती आसक्ती आहे. जिथे अपेक्षा आहेत, जिथे अटी आहेत, जिथे काही प्रेम मिळतं, जास्ती आनंद मिळतो, ते कमी झालं की प्रेमाअभावी दुःख वाटतं, द्वेष वाटतो. आणि प्रेम जास्त केलं की माया ममता वाढते. आणि प्रेम कमी झालं आणि दुसऱ्यावर वाढवलं तर आपल्याला द्वेष वाटायला लागतो, द्वेष वाटतो. म्हणजे प्रेम नाही म्हणता येणार, त्याला आसक्ती म्हणतात. आणि आसक्तीचं फळ वैरभाव, भांडण व्हायला लागतं. म्हणजे आपण कोणालाही दुःख होणार नाही असा व्यवहार करायची गरज आहे. सुख देण्यासाठी मेहनत करू नका, पण दुःख होऊ नये असा व्यवहार केला तरी खूप खूप सगळा नफा आपल्या संसारात आपण कमावला असं समजायचं. आपण सुख द्यायला जातो, पण सुखातही ममता येते, मोह येतो, जिव्हाळा उत्पन्न होतो, आणि त्याची रिॲक्शन म्हणून दुःखही येतं. आणि दुःख दिलं नाही तर समोरचा खुश राहतो, सुखी आहे, त्याला काही सुख नकोच आहे, आय एम एन्जॉईंग माय लाईफ. आपण अधिक काहीतरी करायला जातो, त्याची रिॲक्शन येते. आता दीपक भाई, ह्यात ॲक्च्युअली आहे काय, तर पालक असतात ते तर स्वाभाविकपणे आपल्या मुलांकडून तशी अपेक्षा करतातच ना. जर ते नसतील ऐकत, म्हणजे आई-वडील, तर आपल्या मुलांकडून तरी अपेक्षा करणारच ना, की आम्ही त्याच्यासाठी करतोय तर तोही समजून घेईल. पण मुलगा नाही मानत असेल, तर आपली मनमानी करत असेल, तर आई-वडिलांनी आपल्या अपेक्षा त्याच्या बाबतीतल्या किंवा त्या कशा कमी करतील? आता आई वडील मुलांना मोठं करतात, ते करण्याचं कर्तव्य आहे, जबाबदारी, कर्तव्य का मग उपकार आहेत, करायचं असेल तर करा, नसेल करायचं तर नका करू. ते कर्तव्य का? कर्तव्य आहे. म्हणजे कर्तव्य म्हणजे करावंच लागेल. नो वे, यू कांट एक्सपेक्ट. म्हणजे आपली जबाबदारी आहे. म्हणजे आपण काही उपकार नाही करत मुलांवर, आपण अपेक्षा करतो. आपण उपकार नाही करत, अपेक्षा. आणि अपेक्षा करतो तो फक्त व्यवहार आहे. मी एवढे केलं तुझ्यासाठी, तू माझ्यासाठी एवढं कर. सौदेबाजीमध्ये सगळा संसार होईल. प्रेमामध्ये नो कंडिशन, वन साइडेड असतं. मुलाने रिॲक्शन म्हणून दुःख दिलं तरी तेवढंच प्रेम, मुलाने सुख दिलं तरी तेवढंच प्रेम. म्हणजे या संसार व्यवहारात, म्हणजे तुम्ही आता मुलीच्या वया एवढ्यात आणि आईवडिलांच्या मानसिकतेबद्दल मी बोलताय. नाही, माझा भाऊ आणि आई-पप्पांविषयी मी बोलते. हा, तर मग हे आता एक खरी गोष्ट सांगू. ह्या संसारात एवढ्या सगळ्या अज्ञानी समजुतीने भरलेला व्यवहार आहे आपला, म्हणून हे समजतच नाही. म्हणून सत्संगात यायला हवं. जसं शाळेत शिकायला जातो की नाही, कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा आर्ट्स किंवा मग कॉमर्स, कम्प्युटर शिकायला जातो की नाही आपण, तसं जीवन हां. जगण्याची कला आईवडिलांनी मुलांबरोबर कसं राहावं, आईवडिलांबरोबर मुलांनी कसं वागावं, पतीने पत्नीसोबत, पत्नीने मग पत्नी पतीसोबत,
सासूने सुने बरोबर, सुनेने सासू बरोबर हा सगळा व्यवहार कसा पाळावा हे सगळं शिकायला दादा भगवानांच्या कॉलेजमध्ये यायला हवं. नाहीतर मग भांडण तंटे, वादविवाद, भांडणं चालूच राहतील. खरी समज येईल तेव्हा समाधान मिळेल. हाऊ टू डील विथ चिल्ड्रन सगळ्या चाव्या मिळतील. आणि दादाजींनी सांगितलं ॲडजस्ट एव्हरीवेअर करत राहा, भांडण तंटे टाळा. झाला तो न्याय समजून स्वीकारा, भोगतोय त्याची चूक, अशा साऱ्या ज्ञानाच्या समजेत राहा. मग कसं ॲडजस्ट करायचं, हाऊ टू डील विथ पीपल विदाऊट कॉन्फ्लिक्ट्स, ते आयुष्यात तुम्हाला शिकायला इथे मिळेल. तुम्ही नक्की या, आईवडिलांनाही घेऊन या, भावालाही घेऊन या आणि थोडे सत्संग अटेंड केल्यावर प्रश्न विचारा. म्हणजे तुमच्या समजुतीत थोडा फरक पडला. आपलं डिलिंग आई वडिलांबरोबर, बहीण भाऊ, पप्पा मम्मींच्या मुलांबरोबर सगळ्यांसाठी पॉझिटिव्ह सॉल्युशन यायला लागेल हे तुमच्या लक्षात येईल. थँक्यू दीपक भाई. विपिन पोदार. पूज्यश्री, बोला. मी आपल्या चरणी पहिल्यांदाच आलो आहे हैदराबादहून. बरं, बोला. बघा, मुलांवर कधी कधी अन्याय होऊ शकतो आणि हे त्यांच्या पूर्वसंस्कारांमुळे जसं आपण म्हणता झालं असेल. पण नंतर तीच त्यांना सवय लागते, कारण परिस्थितीमुळे त्यांचं काहीच चालत नाही. मग अशा परिस्थितीत मला हे जाणून घ्यायची इच्छा आहे की कोणत्याही व्यक्तीला किती स्वातंत्र्य असतं का नसतं? म्हणजे मुलांबरोबर काय म्हटलं? अन्याय म्हणजे कधी त्यांना मारझोड करणं किंवा सेक्शुअली हॅरॅसमेंट केलं जातं. हो, तसं नाही. मुलांवर टीचरने असं विद्यार्थ्यांबरोबर नको करायला, आई वडिलांनी नको करायला. नाही सर, मी हे नाही विचारत आहे. मला हे विचारायचं आहे की नंतर त्यांना त्यांची सवय लागते. म्हणजे आई वडील मुलांना मारपीट करतात असं? हो सर. तर ते त्यांच्या परिस्थितीमुळे आणि आई वडिलांना मारायची सवय लागते असं म्हणायचं? हो सर. बघा, ते काय की सुसंस्कृत आई वडील मुलांना दुःख देत नाहीत, मारहाण करत नाहीत. म्हणजे काय की त्यासाठी बघा, आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो ना काही आजार झाला तर, तसं संसारात कोणत्याही प्रकारचं दुःख असेल तर सत्संगाच्या म्हणजे धर्माचा थोडा आधार घ्यायला हवा मनुष्याने. काही संस्कार होतात त्यातून. हे असे मुलांबरोबर वागल्यामुळे लहान मुलं लहान असतात तो आई वडिलांचं ऐकतील. जरा 15-16 वर्षाचे झाले, समोर उभे राहतील वडिलांच्या, किंवा मग आपली गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जे काय आहे थोडंसं शिक्षण घेऊन स्वतःच आई वडिलांकडून वेगळे होतील. आई वडिलांविषयी प्रेमच वाटणार नाही त्यांना. म्हणजे चांगलं नाहीये हे जे आपण म्हणालात की आई वडील मुलांना कंट्रोल करू पाहतात, कधी दुःख देतात, कधी अब्यूज करतात. त्यामुळे खूप मोठं नुकसान होतं आई वडिलांचं. संस्कार कशाला म्हणतात? आई वडिलांकडून प्रेम मिळायला हवं मुलांना. आणि मुलं जर काही चुकत असतील तर पप्पाने एवढंच, बाळा हे करू नको हां, आपल्या संस्कारांमुळे आपल्या घरामधून असं काही वाईट घडायला नको, बस एवढाच शब्द बोलायचा. मुलाचं वाईट गुण सुटतील सगळे. एवढं आईवडिलांमध्ये प्रेम असायला हवं. आणि आईवडिलांचं प्रेम कधी मुलांवरती असेल तर आधी नवरा बायकोचं एकमेकांवर प्रेम असायला हवं. नवरा बायकोचं एकमेकांमध्ये लहान सहान गोष्टींवरून मतभेद होत असतील, टकराव होत असतील, तर मग ते मुलांना प्रेम नाही देऊ शकणार. त्याऐवजी दोघांची एकी असायला हवी. एकमेकांमध्ये भांडण नको, एकमेकांमध्ये कधीच भांडण नको. समजते? समजलं का? मला हे जाणून घ्यायचंय की संस्कार प्राप्त करून घेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला किती स्वातंत्र्य प्राप्त असतं, तेवढं स्वातंत्र्य तरी असतं का नाही? संस्कार आता आई वडील जे सत्संगात आलेत, म्हणजे आपला सत्संग म्हणजे काही धर्म नाहीये, ते पण नेमकी समज मिळते. म्हणून अशा सत्संगामध्ये येऊन त्यांना सच्ची समज मिळणार आहे. त्यामुळे ते स्वतंत्र आहे. मनुष्याला सुसंस्कृत व्हायचं आहे तर त्याने संताकडे जायचं, मग त्याला संस्कार मिळतील. आणि कुसंग तर आहेच संसारात, म्हणून तो असंस्कृत बनतो संसारामध्ये राहून. दुसरा प्रश्न पण आहे की हृदय कशाला म्हणतात? काय हे मनापासून वेगळं असतं का? मनापासून वेगळं आहे. हृदय हे तुम्हाला आत्म्याच्या प्रती घेऊन जाईल आणि मन संस्काराप्रती घेऊन जाईल. मन बुद्धी सगळे संस्काराप्रती घेऊन जाईल. बुद्धी आणि हृदय दोन एक्झॅक्टली अपोजिट आहेत. बुद्धी संसारी स्वार्थ बुद्धी म्हणतात ना, संसारी सुखासाठी, भौतिक सुखासाठी, आणि हृदय सामूहिक सुखाकडे किंवा आत्मिक सुखाकडे नेईल.
हृदयाचं म्हणणं म्हणजे मनाचं म्हणणं ऐका, अंतरंगातलं. नाही का म्हणतात ना, माझं मन कबूल होत नाही याला, कोणालाही दुःख द्यायला नको, माझ्याच मनाला दुःख होतं असं नाही का म्हणत. हा, ते मन म्हणजे वेगळं आहे, बुद्धी ही वेगळी आहे. बुद्धी तर स्वार्थी, म्हणजे माझा फायदा काय आहे तेच बघेल, इतरांचं नुकसान हो, मरो जगो, माझा फायदा व्हायला हवा. ती सांसारिक स्वार्थ बुद्धी. डेव्हलप बुद्धी कशाला म्हणतात? खूप उच्च प्रकारची बुद्धी असेल तर सम्यक बुद्धी, सद्बुद्धी. त्यामुळे मग दुसऱ्याच्याही सुखाचा विचार करते, कोणाला दुःख नाही द्यायचं, क्लेश करू नये असे त्या बुद्धीने होऊ शकतं. पण मन मोठं असेल, बघा आपल्याकडे 80-90 वर्षांचे जे वयोवृद्ध असतात त्यांचा हृदयापासूनचा व्यवहार असतो. आपल्या घरी कोणी पाहुणे आले घरात तर मग काही असेल तर मुलालाही खायला देतील, दुसरे पाहुणे आले त्यांच्याही मुलांना खायला देतील, सगळ्यांसाठी सारखं. त्यांना दिलदार म्हणतात. आणि बुद्धिवादी काय करतील, हे चॉकलेट त्यानंतर फ्रीजमध्ये ठेव, लोक गेले की मग खायला दे. ती शिकवते त्यांना त्यांची बुद्धी. हो, समर्पण कसं केलं जाईल? समर्पण म्हणजे काय की आपल्यात पूज्यभाव येईल तेव्हा समर्पण आपोआप होईल. म्हणजे त्यांच्याकडून गुरुप्रती, गुरुकडे आल्यावर हे घडावं की आपली बुद्धी समर्पण बुद्धी व्हावी. बघा, वाटावं की यांच्याकडून मला सगळं प्राप्त करून घ्यायचं आहे, तिकडे भेद उत्पन्न होऊ नये. आणि समर्पण म्हणजे काय की आपल्याला संसारातली कोणती गोष्ट नको, आपला अहंकार माल भरलाय, खूप काय माहिती, मी स्पेशल आहे, सगळ्या प्रकारचा अहंकार गेला पाहिजे. सांसारिक कोणती गोष्ट समर्पित केल्यामुळे सांसारिक फायदा होईल. आणि आध्यात्मिक फायदा प्राप्त करायचा आहे तर अहंकार बुद्धीचं समर्पण करायचं आहे. मी यांच्या चरणी माझी बुद्धी अहंकार समर्पित करतो, मला आत्मज्ञानाची प्राप्ती हवी, तर ते होईल. मग अहंकाराला कसं करायचं समर्पित? तोच भाव आहे. मन असेल तोच अहंकार बुद्धीचं समर्पण करू शकेल. बुद्धिवादी समर्पण नाही करणार, तो तर अहंकाराच्या पायावर उभा असतो स्वतः, अहंकाराला सोडू नाही शकत, पण सहृदयी अहंकाराचं समर्पण करू शकतो. पण आपल्याकडे समर्पण नाही करायचं, तुम्ही इथे करून देऊ आम्ही, असं दादाजींनी विज्ञान सेट केलंय की आपला अहंकार, कर्म, माया, बुद्धी सगळ्याचं समर्पण होईल आणि आत्म्याची जागृती प्राप्त होईल तुम्हाला. बघा, सादर प्रणाम. जय सच्चिदानंद. शिरीष, अहमदाबाद. कोण बोलतंय? दक्ष कुमुचंद नाही, कोरा काय? जय सच्चिदानंद. हा, बोला. समजा जर कोणी जाणून बुजून आपलं नुकसान करत असेल तर त्याला ह्याच जीवनात त्याचं फळ मिळतं का? कृपया याबाबत मार्गदर्शन करावं. ऍक्च्युली सिंपल इक्वेशन काय आहे, तर आज पंचेंद्रियांनी जेवढं काही दिसत आहे त्याचं फळ ह्याच जीवनात येणार. कोणी खोटं बोलतं, कोणी दुसऱ्याला त्रास देत असेल तर त्याचं फळ ह्याच जीवनात कोणत्या प्रकारे स्वतःलाच भोगावं लागेल. पण जेव्हा दुःख दिलं जातं एखाद्याला, त्यावेळी आतून पश्चाताप झाला, अरे रे भगवान, माझं चुकतंय, असं मी कधीच करायला नको, असा भाव असेल तर पुढच्या जन्मात ते जाईल. किंवा मग जर कोणाचं नुकसान केलं, या अशा लोकांना तर सरळ करायला हवं. सरळ झाला आता, सरळ. म्हणजे बघा, हे भाव बिघडले आतून, आणखी जास्त वाईट भाव आले तर दुसऱ्या जन्मात जास्त नुकसान होईल स्वतःचं. म्हणजे भाव आणि क्रियेचं फळ ह्याच जन्मात मिळतं आणि भावनेचं फळ दुसऱ्या जन्मामध्ये येतं. आणखी एक प्रश्न आहे सर, विचारायचा होता. म्हणजे बघा, आता लहान सहान गोष्टींमध्ये भीती वाटायला लागते, म्हणजे असं वाटतं की काही वाईट घडू नये आयुष्यात. हो, आता काय की आपण ज्ञान घेतल्यावर तुम्ही जागृतीत राहाल, कोणाचे नुकसान न करता जीवन जगायचंय. आणि केलंच तर दुसरा मार्ग सांगितलाय, प्रतिक्रमण करा. आणि दादा भगवानांना प्रार्थना करा की दादा भगवान, कोणाचंही नुकसान होऊ नये, कोणालाही दुःख पोचू नये, अशी शक्ती मला द्या. म्हणजे घाबरण्याऐवजी प्रार्थना करा. काही चुकीचं झालं तर मग प्रतिक्रमण, माफी मागा. मग हळूहळू भय, भीती निघून जाईल आणि वास्तविक आयुष्य तुम्ही जगू शकाल. बघा, अगदी नीटपणे. आशीर्वाद द्यावा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. दीपक भाई, बोला. पूज्यश्रींच्या चरणी वंदन. पूज्यश्री, प्रश्न मी लिहून दिलेला आहे. त्यात मला 2 मुलं आहेत. मोठ्या मुलाला खूप क्रोध येतो आणि जेव्हा दोन्ही मुलं आपापसात भांडतात तेव्हा आम्ही लोक मध्ये पडून कधी सल्ला किंवा सूचना देतो, तेव्हा आमच्यावरही रागवतो आणि लहान मुलावर तर खूप जास्त रागवतो.
अशा वेळी आम्ही काय करावं पूज्यश्री? सत्संगात औषधासाठी डॉक्टरकडे यायला हवं. सत्संगात यायचं हळूहळू. इथे ऐकेल तेवढं औषध पोटात जाईल, सगळं डोकं ठिकाणावरती येईल. पण पूज्यश्री, सकाळी आम्ही जेव्हा 8:30 ते 9 रोज बघतो आपला सत्संग दूरदर्शनवर, त्यावेळी तो सुद्धा ऐकतो तुमचा सत्संग, पण तो हे मान्य करायला तयार होत नाही की ह्या साऱ्या गोष्टी फायदेशीर आहेत किंवा यातून काही लाभ होऊ शकतो. तुम्ही त्याला सांगा की तिकडे प्रत्यक्ष येऊन त्याला विचारा. सगळ्यांना उत्तर देतात, तुलाही उत्तर मिळेल. शक्य असेल तर घेऊन या त्याला ज्ञानविधीत, आणि परवा सकाळी सत्संग आहे तेव्हा घेऊन या, बोलणं होईल, तेव्हा परिवर्तन काहीतरी घडेल. आता एक दुसरी गोष्ट, तुम्ही ज्ञान घेतलंयत ना? हो, मी ज्ञान घेतलंय पूज्यश्री. तुम्ही प्रार्थना करा मुलाच्या अंतरंगातल्या शुद्धात्म्याला, आणि त्याला कशामुळे क्रोध येतोय, त्याची मनमानी होत नाही, त्याला काही हवंय का, त्याचा अहंकार किती मोठा आहे, काय कारण आहे, अभ्यास करून हळूहळू सॉल्युशन काढा. आजूबाजूला मिळून प्रेमाने त्याच्याशी व्यवहार करा. आणि नसेल ऐकू शकत, आपलं म्हणणं ऐकत नसेल, तर सगळ्यांनी मिळून त्याच्यातल्या शुद्धात्म्याला प्रार्थना करा, त्यांना शांती लाभावी. कारण आपण काय करतो, हा रागावेल, का सारखा रागवतोस, आणि दुसरं आपण त्याला विरोध करताना वाईट शब्द बोलतो, त्यामुळे त्याला आणखी जास्त राग येतो. आम्ही लोक तर पूज्यश्री शांतपणेच त्याला समजावतो, पण धाकट्या मुलाप्रती तो खूप जास्त. धाकटा मुलगा किती वर्षाचा आहे? तो पूज्यश्री 14 वर्षांचा आहे, 13 ते 14 मधला. आणि मोठा मुलगा 17 वर्षांचा आहे. काही हरकत नाही. आता हळूहळू त्याचं काय की शक्यतो सत्संगात घेऊन या. आता मुलांसाठी तर इथे मुलांसाठी स्पेशल प्रोग्राम्स असतातच. बरोबर आहे पूज्यश्री. एखादा प्रोग्राम जॉईन कराल तुम्ही, तर आता सत्संग म्हणजे काय, सच्ची समज मिळते. अज्ञान मान्यतातून सगळ्या प्रकारचे क्रोध, मान, माया, लोभ होतात, आणि ज्ञानाची समज मिळते, त्यामुळे शांती वाढते. रागद्वेष, क्रोध, मान, माया, लोभ कमी होतात. आणि पूज्यश्री, समजा ती दोघं भांडत असतील तर आम्ही लोकांनी मध्येच बोलायचं मध्ये का नाही? नाही, आम्ही नाही, ते दोघे भांडतील आणि पुन्हा गप्प बसतील. आपण काय करायचं, हे बघ, तुला तुझी शांतता हवी ना, तू आपल्या चुका बघ, आणि तुझ्या शांतीसाठी तू आपल्या चुका, स्वतःच्या चुका बघून शांतपणे प्रेमाने राहा या घरामध्ये. सांगायचं, या संसारात एवढंच सांगायचं की आपण क्लेश केलात तर घरातली लक्ष्मी निघून जाईल. मतभेद कराल, क्लेश कराल, दुःखाने एकमेकांना दुःख द्याल, तर सुख, शांती, संपत्ती, लक्ष्मी सगळं निघून जाईल घरातून. दुःख देऊ नका, आणि प्रेमाने राहा. काय घेऊन जायचंय, आणि काही लहान मोठं ते प्रेमाने जेवढं आपण दुसऱ्यांना सुख द्याल तेवढं सुख मिळेल, इतरांना दुःख द्याल तर दुःख मिळेल. काय मजा आहे त्यामध्ये, विचार करा. जय सच्चिदानंद. शक्य असेल तर घरात दादा भगवानांचा असीम जय जयकार करा. 10-15 मिनिटं दादा भगवानांची, सिमंदर स्वामींची आरती करा, आणि 5-10 मिनिटांसाठी बसून राहा डोळे बंद करून, आणि म्हणा, मी माझ्या साऱ्या दिवसातल्या दोषांची माफी मागतो. तुझी इच्छा असेल तर बस, आणि तूही आपल्या चुकांची माफी माग. हा प्रयोग तर करून बघा. जय सच्चिदानंद दीपक भाई. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बोला. सिमंदर स्वामींचं दर्शन झाल्याने मोक्ष होत नाही, सच्चे दर्शन झालं तरच मोक्ष होतं. थोडं विस्ताराने समजवावे. सच्ची ओळख, योग्य ते समजून घ्या की बाबा केवलज्ञानी परमात्मा आहेत, आणि त्यांना नीट ओळखा. नाहीतर मग आहेत खूप असतात संत महंत, असे संत महंत आहेत, तर तेवढाच फायदा होईल त्यांच्या. एवढा परमात्मा असतील केवलज्ञानी, एवढाच फायदा. आपला दृष्टिकोन उच्च असायला हवा. शिवाय जर सम्यक दृष्टी असेल तर भगवंतांचं खरं सच्च दर्शन घडू शकेल. पण जर मिथ्या दृष्टी असेल, संसारी मोहमाय असेल, आवरणं असतील, आणि सम्यक दृष्टी नसेल, मग सांसारिक भावनेने दर्शन घेतलं तर फायदा तेवढा मात्र होणार नाही मोक्षाला. आणखी एक प्रश्न आहे, आत्मसुख जे मिळतं त्याची कशी आणि केव्हा ओळख होईल की आत्मसुख मिळतं आपल्याला? कशाच्याही आधारे नाही होणार. समज आणि ज्ञानाचा परिणाम, त्यामुळे सुख येतं ते आत्म्याचं सुख. राईट बिलीफ, राईट नॉलेज, सम्यक ज्ञान, सम्यक दर्शनाच्या आधारे जे मिळतं तो आनंद, तोच आत्म्याचा आनंद. पण खाण्यामुळे मिळतो, पैशांमुळे मिळतो, विषय विकारांमुळे मिळतो, भौतिक गोष्टींमुळे जे काही सगळं मिळतं तो भौतिक आनंद विनाशी आहे. पण ज्ञानाचा आनंद, आत्म्याच्या ज्ञानाच्या जागृतीत राहावं, स्वतःच्या दोषातून मुक्त झालात तर जो आनंद मिळतो त्याला आत्म्याचा. जय सच्चिदानंद. सिद्ध मुनी पटेल. सिद्ध कोणी काय लिहिलंय?
पावन गुरुदेवांच्या पावन पवित्र चरण कमलांवर नतमस्तक होतो आणि आपल्या शुद्धात्म्याला माझं वंदन नमन करतो. मी आपल्याला गुरूंच्या प्रेरणेने, संकेत प्रेरणेने मनात भावना उत्पन्न झाली आहे की सिमंदर स्वामी भगवानांचं भव्य मंदिर बनावं. जम्मू काश्मीरमध्ये चातुर्मास करून सरळ इथे माझी भावना होती की मी आपलं दर्शन घ्यावं आणि माझी ही समस्त जगाला प्रार्थना आहे की कधी तो धन्य दिवस येईल जेव्हा मी आपल्यासारखा सिमंदर स्वामी भगवानांचा साऱ्या विश्वाला सच्चा समजुतीपूर्वक त्यांची आराधना करणारा बनेन. आणि आता उधमपुरात चातुर्मासाच्या दरम्यान तिथल्या ट्रस्टने सांगितलं की तिकडे तुम्ही एक मंदिर बनवा. आता माझी अशी इच्छा आहे की आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं. खूपच चांगली भावना आहे. आम्ही प्रार्थना करू. आणखी एक प्रश्न आहे. आता कृपेच्या दृष्टिकोनातून असं म्हणतात की प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने वर्तमानात महाविदेह क्षेत्रात असणाऱ्या श्री तीर्थंकर भगवान सिमंदर स्वामी भगवानांना मी नमस्कार करतो. पण अन्य मतं असणाऱ्यांसाठी, म्हणजे आता दादांविषयी अनेकांना माहिती आहे, ज्यांना माहिती आहे ते तर करू शकतात, पण ज्यांना म्हणजे इतर मत असणाऱ्यांना ज्यांना काहीच माहीत नाही आहे अध्यात्माचं, आणि मग ते जिज्ञासेने आमच्याकडे येतात, तेव्हा आम्ही त्यांना कसं काय उत्तर द्यावं? नाही, ज्या कोणत्याही भगवानांना मानतात त्यांचं महावीर भगवानांच्या साक्षीने सिमंदर स्वामी भगवानांना नमस्कार करतो. ज्या कोणत्याही भगवानांना मानतात त्यांच्याकरवी भगवानांना नमस्कार पोहोचवा. किंवा मग अंतर्यामी परमात्मा आपल्या साक्षीने असंही म्हणू शकता. पण त्याच्या भगवानांना नमस्कार करून हे समजवायचं, नमो नमो अरिहंताणम, आज प्रत्यक्ष अरिहंतम सिमंदर स्वामी भगवान आहेत, त्यांची आराधना करा. सिमंदर स्वामी भगवानांना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करतो. आणि ह्या सिमंदर स्वामी भगवानांचं जे जे तेजोवलय आहे, आभा मंडळ, ते भरत क्षेत्रात परमाणूंच्या प्रमाणे इथे आपल्याला जाणवू शकतं का? ते तसं आपण आपल्या भक्तीने, ते वितरागी भगवान आहेत, आपण आपल्या भक्तीनुसार त्यांची आराधना करतो. पण आपली ती अपेक्षा नाही आहे की त्यांच्या तेजोवलयाचा आपल्याला फायदा व्हावा. आपल्यासाठी वितरागी भगवान आहेत, केवळ ज्ञानी आहेत. आपली भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल, त्यांचे आशीर्वाद मिळतील आपल्याला. आपण आपल्या परीने आराधना करूया, अपेक्षा न ठेवता. आणि आपल्या मनात, आपल्या चित्रात सिमंदर स्वामींचं स्थान कायम ठेवू आणि हीच भावना ठेवायची की पुढच्या जन्मी आपल्या शरणी यायचं आहे, आपल्या शरणी मला स्थान प्राप्त व्हावं अशी कृपा करा. या संसारातली कोणती भौतिक विनाशी गोष्ट मला नकोच आहे, मला आपलं अनंतकालीन शरण प्राप्त व्हावं अशी भावना ठेवा. आणि या संसारातल्या एकेका व्यवहारातल्या राग द्वेष मोहातून सुटायचं आहे, म्हणजे यांची आराधना करूया, म्हणजे इथले राग द्वेष मोह सुटतील, म्हणजे पुन्हा इथे यायचं काही कारणच उरणार नाही. आपलं रौद्र ध्यान, आर्त ध्यान या संसारातल्या व्यक्तींच्या प्रती जे आहे ते समाप्त होईल. मग त्यांच्यापर्यंत पोहोचू, त्यांची आराधना केली तर. तेच ध्येय ठेवायचं आहे. जय सच्चिदानंद. अमित, अहमदाबाद. ब्रह्मचर्य पालन नाही होऊ शकत. त्यासाठी काय असतं की आपली भावना ठेवायची आणि उद्या ज्ञान घ्या, ज्ञानानंतर आत्म्याचं सुख सुरू होईल, त्यानंतर विषयात सुख नाही हे नक्की कळेल. दादा भगवानांची 2 पुस्तकं आहेत ब्रह्मचर्याविषयी, नक्की वाचा आणि तिथून सुरुवात करा. कोणाप्रती जर नजर बिघडली, विचार बिघडले तर प्रतिक्रमण. कारण आचरण आणि समज यात बरंच अंतर आहे. आचरण आधी चेंज नाही होणार बघा, आधी समज चेंज करा, नंतर जेवढी समज येईल ना त्याच्या विपरीत आचरण होईल, त्याचं प्रतिक्रमण करा. मग वागणूक बदलत जाईल, हळूहळू आवरणं कमी होतील. समजतंय का तुम्हाला? आणि शिवाय दादाजींची 2 पुस्तकं नक्की वाचा, त्यातून सच्ची समजही मिळेल
विषय विकाराचं स्वरूप काय आहे, ब्रह्मचर्याचं स्वरूप काय आहे, ब्रह्मचर्यात काय सुख आहे, विषय विकारात किती जोखीम आहे, सगळं काही समजायला लागेल. या समजेतूनच आपण पुरुषार्थ करू शकू. काय समजते आता तुम्हाला? जय सच्चिदानंद.